नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत। काही नागरिक बेपत्ता असल्याची माहिती असून यामध्ये सातारा, महाबळेश्वर आणि पुण्यातील नागरिकांचाही समावेश असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून संबंधित नागरिकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्री स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली। केंद्र सरकारकडूनही नेपाळला मदतीचा हात पुढे करण्यात आलाय। संकटाच्या या काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांसोबतच शिवसेना आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडूनही मदत कार्य केले जात असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांशी संपर्क साधून त्यांना सुरक्षितपणे पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं। जो दुर्घटना हुई है बाढ़ की वजह से, तो ये बहुत ही बेहद दुखद घटना है, दुर्भाग्यपूर्ण घटना है। और हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने उनको पूरी तरह सहयोग कर रहे हैं नेपाल को केंद्रीय स्तर पर। और महाराष्ट्र के कुछ लोग वहां पर गए हुए हैं, पोखरा में कुछ सातारा के लोग हैं, पुणे के लोग हैं, उनके साथ भी हमारा जो आपत्ति व्यवस्थापन है वो संपर्क बनाए रखा है। और हमारा ये यहाँ वहाँ के जो हमारे कार्यकर्ता लोग हैं जो यहाँ मुंबई में रहते हैं वो भी उनसे संपर्क में है। हमारा राहुल कनाल वो भी रात को शायद कह रहे संजय आज उसकी अपनी शिवसेना के लोग भी वहाँ पर है नेपाल में, वो भी उनको मदद के लिए पहुंचेंगे। और राज्य सरकार की ओर से भी जो हमारे महाराष्ट्र के लोग जो वहां फंसे हुए हैं उनको सुरक्षित लाने का काम हम करेंगे। उसके ऊपर पूरी तरह ध्यान रखकर मुख्यमंत्री जी संपर्क में है, मैं भी संपर्क में हूं, हमारे आपत्ति व्यवस्थापन भी संपर्क में है और शिवसेना की टीम भी संपर्क में है। और पूरी तरह हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने पहले ही कहा है कि नेपाल को हमारा करीबी राष्ट्र है और उसको पूरी तरह ऐसे संकट समय में मदत करनी चाहिए, वो भी मदत कर रहे हैं। नेपाळमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर दुर्दैवी घटना घडलेली आहे, मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। काही लोक बेपत्ता आहेत आणि यामध्ये महाराष्ट्रातले देखील काही लोक आहेत, साताऱ्याचे आहेत, काही महाबळेश्वरचे आहेत, काही पुण्याचे आहेत आणि जे आहेत त्यांच्याशी संपर्क आपले राज्य आपत्ती व्यवस्थापन पण करतोय, मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून आहेत आणि आमची जी टीम आहे ती त्यांच्या संपर्कामध्ये आहे। त्याचबरोबर केंद्र सरकार देखील, या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील नेपाळला आपल्या केंद्रीय स्तरावर या ठिकाणी मदतीचा हात पुढे केलेला आहे। अशा संकट समयी आपण एक दुसऱ्याला मदत केली पाहिजे आणि म्हणून तिथल्या नागरिकांना, तिथल्या संकट मध्ये अडकलेल्या लोकांना मदत करण्याचं काम केंद्र स्तरावर, राज्य स्तरावर आणि आमची जी आपत्ती व्यवस्थापन शिवसेना आपत्ती व्यवस्थापन आहे तेही त्या ठिकाणी पोहोचतायत आणि मी देखील त्यांच्याबरोबर संपर्कात आहे। तिकडे देखील शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, ते देखील इकडचे जे लोक महाराष्ट्रातले काही लोक तिथे अडकलेले आहेत त्यांना देखील सुरक्षितपणे पुन्हा या ठिकाणी आणण्यासाठी पूर्ण आम्ही प्रयत्न करतो।